जय श्रीराम मित्रांनो, नमस्कार. मी डॉक्टर अजित आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. पौराणिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक अशा रामटेक स्थानाबद्दल मित्रांनो मी आज तुम्हाला माहिती देणार आहे. तत्पूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे, आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. विदर्भातील जनतेमध्ये अतिशय लोकप्रिय असे ठिकाण आहे आणि शाळकरी मुलांची सहल रामटेक आणि खिंडसीला हमखास जाते. मित्रांनो, हे आहे विष्णू अवतारातील वराह मंदिर आणि येथील वराहाच्या खालून गेल्यामुळे पापातून मुक्त होतो असा समज आहे. परंतु याला टायमिंग आहे. सायंकाळी येथील प्रवेश बंद केला जातो, त्यामुळे मंदिरात जाण्यापूर्वी येथील दर्शन अवश्य घ्या. नागपूरपासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावरती नागपूर जबलपूर मार्गावरती रामटेकसाठी नागपूरमधून भरपूर बसेस आणि खाजगी वाहने उपलब्ध आहेत. वनवासाच्या काळामध्ये दंडकारण्यात जाताना प्रभू रामचंद्र सीतामाता लक्ष्मणासह या टेकडीवर थांबले होते, त्यामुळे या टेकडीला रामटेक असं संबोधलं जातं. सातपुडा पर्वतरांगामध्ये नटलेले हे ठिकाण असून पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर येथील सौंदर्य हे विलक्षण असते. प्रभू श्रीरामांनी या ठिकाणी 4 महिने व्यतीत केले. या ठिकाणी माता सीतेने स्वयंपाकघर देखील बांधलेले आहे आणि सर्व स्थानिक ऋषींना भोजन दिले याचा उल्लेख इथे पद्मपुराणात आपल्याला पाहायला मिळतो. मर्यादा पुरुषोत्तम राम यांची रामटेकमध्ये महर्षी अगस्त्य, जे रावणाचे चुलत भाऊ होते, यांची भेट झाली. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रांचे त्यांनी ज्ञान घेतले. जेव्हा श्रीरामांनी येथे सर्वत्र हाडांचे ढीग पाहिले, तेव्हा ऋषींना याबद्दल विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले की या अस्थी ऋषींच्या आहेत. येथे यज्ञ आणि पूजा करीत असताना राक्षस त्यांच्या यज्ञामध्ये अडथळा निर्माण करत. त्यानंतर श्रीरामांनी प्रतिज्ञा केली की ते सर्व राक्षसांचा नाश करतील. भगवान रामाला ब्रह्मास्त्र देण्यात आले आणि त्यानेच या रावणाचा वध पुढे केलेला पाहायला मिळतो. दिवंगत पंतप्रधान PV नरसिंह राव यांनी रामटेक मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. महान कवी कालिदास यांच्या वास्तव्यामुळे या जागेला ऐतिहासिक महत्त्व आहे. रामटेकच्या टेकडीवर बसून कालिदासांनी मेघदूतम लिहिलेले आहे. देवगड किल्ला सर केल्यानंतर नागपूरचे राजे रघुजी भोसले यांनी या मंदिराची स्थापना केली असे म्हटले जाते. मित्रांनो, या तलावातील जी पाण्याची पातळी ही कायमस्वरूपी सामान्य राहते, हे येथील वैशिष्ट्य आहे. गडावरील प्रभू रामचंद्रांचं आणि लक्ष्मणांचं जे मंदिर आहे ते यादवकालीन आहे. साधारणपणे 14व्या शतकात बांधलं गेलं असावं. मंदिराचं शिल्प मध्यकालीन आहे. जमिनीपासून सुमारे 150 मीटर उंच टेकडीवरती हे गडमंदिर आहे, जे भाविकांनी सतत गजबजलेलं असतं. दर्शनासाठी जाताना रामाची वानरसेना देखील भेटते. त्यांना फुटाणे टाकल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. त्रिपुरारी पौर्णिमेला आणि रामनवमीला येथे भव्य दिव्य अशी यात्रा भरते. राम मंदिराच्या डाव्या बाजूकडून राम झरोक्यातून रामटेक गावाचे, परिसरातील तलावांचे आणि आजूबाजूच्या टेकड्यांचे विहंगम दृश्य दिसते. स्वतःची गाडी असेल तर रामटेक खिंडसीसोबत मनसरची उत्खनने आणि रामधाम एका दिवसात आपल्याला येथे नक्की पाहता येतील. राक्षसांचा वध केल्यानंतर त्यांना मुक्ती देण्यासाठी रामाने भोगवती गंगा निर्माण करून त्यात राक्षसांच्या अस्थी विसर्जित केल्या. येथे स्नान केल्यानंतर अंबरीश राजाचे फोड देखील नाहीसे झाले, म्हणून या गावाला आंबाडा हे नाव पडलं. मित्रांनो, रामटेकपासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर जपाळा नावाचं गाव आहे. या ठिकाणी श्रावणबाळ आपल्या आईवडिलांना विश्रांती देण्यासाठी थांबला होता अशी आख्यायिका सांगितली जाते. या ठिकाणी मुबलक पाणी असल्यामुळे देश परदेशातील स्थलांतरित पक्षी येथे आपल्याला पाहायला मिळतात. आता मित्रांनो, आपण महर्षी अगस्ती यांचं आपण अखंड ज्योत पाहणार आहोत. जय श्रीराम, जय हनुमान, जय श्रीकृष्ण. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. धन्यवाद.